न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। शहरातल्या चारी दिशेवरून कोठे उभे राहून नजर फिरवली असता शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला दिमाखात उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। मात्र या भुईकोट किल्ल्याला उतरती कळा लागली होती। भुईकोट किल्ल्याला जीवदान देण्याच्या दृष्टिकोनातून गडकिल्ले संवर्धन समितीने मंजूर केलेल्या निधीतून किल्ल्याच्या पडझडीचे आणि सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वाकडे गेल्याने भुईकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त होत आहे। परंड्याचा किल्ला आगामी काळामध्ये पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे। मराठवाड्याला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभलाय। अशा ऐतिहासिक वारसामधूनच परंड्याच्या भुईकोट किल्ल्याची ओळख पडते। पराक्रम लढवय्या कूटनीतीने अभिप्रेत असलेल्या या भुईकोट किल्ल्याची अवस्था भकास बनली होती। वर्षानुवर्षे दिमागदारपणे उभ्या असलेल्या भुईकोट किल्ल्याचे बुरुज निखळू लागले होते। संरक्षण भिंती आणि बुरुजांच्या कवचाला झाडांच्या कुरुपांनी विखळलेले होते। किल्ल्यातील ऐतिहासिक मंदिरे, मस्जिद, तोफगोळा, इमारतीसह विहिरींचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर होते। झाडाझुडपाने व्यापलेल्या देखण्या परिसराला विंचू काट्यांनी आपले घर बनवल्याने या ऐतिहासिक धनुर्धराकडे पर्यटकांनी पाठ फिरवली। मराठवाड्याच्या पठारावर अंगाखांद्यावर उभा राहिलेला हा परंड्याचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला मात्र या किल्ल्याचे मूळ स्वरूपात ऐतिहासिक महत्त्व आणि मूळ बाज कायम राखण्याच्या दृष्टिकोनातून किल्ल्याची दुरुस्ती, संरक्षण, संवर्धन आणि देखभाल करण्याची गडकिल्ले संवर्धन समितीकडे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पाठपुरावा करून तब्बल 4,40,00,000चा निधी मंजूर करून घेतला। या निधीच्या माध्यमातून 13व्या शतकात बहमानी काळात बांधलेल्या किल्ल्याच्या अंतर्गत परिसरातील ऐतिहासिक कोट इमारतीच्या पडझडीचे बांधकाम करण्यात आले असून या इमारतीच्या अंतर्गत भागात जुना बाज कायम राखत सुंदर असे कोरीव काम केले आहे। इमारतीच्या समोर उत्खननामध्ये आढळून आलेल्या पाण्याच्या टँकचे सुशोभीकरण करण्यात आले। तसेच किल्ल्याच्या अंतर्गत परिसरातील अष्टकोनी विहिरीतील संपूर्ण गाळ काढून पूर्ण विहिरीची दुरुस्ती आणि विहिरीच्या कमानीचे सुशोभीकरण करण्यात आले। यासोबत महावीर खाना जामा मस्जिद दुरुस्ती, प्रसिद्ध नरसिंह मंदिराच्या कमानीच्या पडझडीचे बांधकाम, परिसरात दगडी फरशी बसून सुशोभीकरण करण्यात आले। तसेच किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या भागाचे नूतनीकरण, गेट नंबर 3 ला लोखंडी दरवाजा बसवण्यात आला। किल्ल्यातील अंतर्गत रस्त्याची कामे, दारुगोळा, इमारतीला लोखंडी जाळीचे आवरण बसवून पर्यटकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली। पुरातत्व खात्याकडून हा किल्ला विकसित करण्यासाठी ताब्यात घेऊन एक वैभवशाली वारसा म्हणून पुन्हा नव्याने समृद्ध झाला आहे। भुईकोट किल्ल्याचा जुना बाज लखलखू लागल्यामुळे पर्यटकांचा मोठा ओघ सुरू झालाय। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।